तर आज मी एक वेगळ्या पद्धतीचं वरण करून दाखवणार आहे, जे सगळ्यांनाच आवडतं, मोठ्यांना लहानांना. तर व्हिडिओ स्किप न करता पाहावा ही विनंती. सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं वरण करून दाखवणार आहे. हे आहोंना जास्त आवडतं आणि तुम्ही देखील करा. घरातल्या माणसांना, मुलांना हे अशा प्रकारचं वरण जास्त आवडेल. तर सर्वप्रथम मी काय केलंय, तूर आणि मूग अशी मिक्स डाळ अंदाजे घेतले, एक 4 माणसांच्या हिशोबाने. आणि ही स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये पाणी घातलंय, अंदाजे पाणी घातलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, आपण सर्वप्रथम हळद घालून घेऊया. त्यानंतर 1 चमचा हळद घातली, छोट्या चमच्याने अर्धा चमचा हिंग घातलाय. त्यानंतर या ठिकाणी मी जिरं घातलेलं आहे. आता बाकीचं साहित्य घालून घेऊया. हे बघा, 7-8 लसणीच्या पाकळ्या आहेत त्या घालून घेतल्यात, लसूण घालून घेतल्यात म्हणजे. त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला एक छोटा. त्यानंतर यामध्ये मिरच्या, कढीपत्ता आणि आता शेवटी आपण मीठ घालणार आहोत. तर चवीपुरतं मीठ घालणार आहोत. थोडं मी मीठ कमीच घालणार आहे. आणि त्यानंतर एक थेंबर तेल घालायचं आहे ना, ती पटकन शिजते तेल घातलं की, आणि मऊसूद अशी ही डाळ होते. तर अशा प्रकारे हे मी सगळं साहित्य ह्याच्यामध्ये आधीच घालून घेतलं आहे. आता आपण कुकरमध्ये ही डाळ ठेवूया आणि 3 शिट्ट्यांमध्ये ही डाळ चांगली शिजवून घेऊया. त्यानंतरचं मी साहित्य तुम्हाला फोडणी डाळीला घातल्यानंतर मग मी काय घालणार आहे हे तुम्हाला नंतर दाखवेन. चला तर मग आता 3 शिट्ट्यांमध्ये, कुकरच्या शिट्ट्यांमध्ये ही डाळ शिजवून घेऊया. आता मगाशी दाखवल्याप्रमाणे हे बघा, वरण असं चांगलं शिजून निघालेलं आहे. सगळं जे साहित्य आपण जिन्नस घातले होते ते चांगले एकजीव झालेत. आता हे घाटून घेऊया चांगलं अशा प्रकारे, म्हणजे ते एकजीव होईल. आता ह्या वरणाला आपण फोडणी देऊन घेऊया. तर सर्वप्रथम मी ते पातेलं ठेवलंय, त्याच्यामध्ये तेल. या ठिकाणी पातेल्यामध्ये तेल घातलंय, तेल गरम झालेलं आहे. आपण मोहरी, जिरं घालूया, त्यानंतर हिंग घालूया, त्यानंतर आपण हळद घालून घेऊया. ही पातेलं खाली घेतलं आणि हळद घातली. त्यानंतर ओलं खोबरं घातलंय मी, थोडीशी कोथिंबीर घातली फोडणीतच. पूर्ण असं छान परतून घेतलंय आणि आता आपण ह्याच्यामध्ये डाळ घालून घेऊया. तर गॅसवर ठेवूया. आता बघा, असं आपलं वरण शिजत आहे. याच्यामध्ये आपण गूळ घालूया. आपल्याला हवा तेवढा गूळ घालायचा. मी ते 2 खडे छोटे घातलेत. त्यानंतर थोडंसं तर ओलं खोबरं आहे शिल्लक म्हणून मी घालते. आता हे वरण चांगलं उकळू दे, कारण ह्याच्यामध्ये सगळं घालून झालेलं आहे. शिजतानाच मीठ वगैरे घालून झालेलं आहे. कमी पडलं तर घालायचं वरण नंतर. आता हे चांगलं उकळू दे. आवश्यकतेनुसार मी पाणी पण घातलंय, कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. आता हे चांगलं उकळू दे. मग हे बघा, अशा प्रकारे आपलं वरण जे आहे ते चांगलं उकळत आहे, उकळी येत आहे त्याला. तर अशा प्रकारे हे वरण तयार झालेलं आहे. मोठ्यांबरोबरच लहान मुलंही हे वरण आणि भात आवडीने जेवतील. तर असं वरण तुम्ही नक्की करून बघा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.